निवडणूक आयोगाच्या अधिकारी असतील त्यांच्याकडे तक्रार देखील अरे सामने ले जा भाई सपना देखील सूचना दिलेल्या आहेत की त्यांच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी धमकावण्यात आलं आहे। आपण पाहतोय बारामतीमधली संपूर्ण दृश्य आहे। शर्मिला पवार या ठिकाणी आपण पाहतोय। शर्मिला पवार या युगेंद्र पवारांच्या आई आहेत। युगेंद्र पवार हे बारामतीमधून सध्या निवडणुकीच्या मैदानात आहेत आणि यावेळी शर्मिला पवारांनी एक मोठा आरोप केलाय। त्यांनी आरोप केलाय की अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून युगेंद्र पवारांच्या कार्यकर्त्यांना दमदाटी केली जाते असा त्यांनी थेट आरोप केलाय। शिवाय काही वेळापूर्वी त्यांनी 2 चिठ्ठ्या सुद्धा आपल्या हातात दाखवल्या होत्या आणि त्या ठिकाणी त्यांनी दाखवलं होतं की त्यावरती राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह जे आहे ते आहे। एक सांकेतिक प्रचार जो आहे तो अजित पवार गटाकडून केला जात असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय आणि यामुळे त्या निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे ते म्हणाले। राजू जी ये गाड़ी बैठी हम निकल जाएंगे सीधा। जय महाराज आपको किती लोग या कैमरा वाले आपले तिकडे माझं कुठे आपण बातमी पाहतोय बारामतीमधून अजित पवार गटाकडून दमबाजी केली जाते असा आरोप उमेदवार युगेंद्र पवारांच्या आई शर्मिला पवार यांनी केला आहे। बारामती मतदारसंघाबाहेर जोरदार राडा आहे। ही संपूर्ण निवडणूकच भावनिक झाली होती आणि आता आरोप प्रत्यारोप देखील सुरू आहे। युगेंद्र पवारांची आई शर्मिला पवारांचा मोठा आरोप आहे। पवारांच्या कार्यकर्त्याला ठार मारण्याची धमकी दिली असा गंभीर आरोप शर्मिला पवार यांनी केलेला आहे। एक तर संपूर्ण प्रचारात सगळं भावनिक राजकारण आपल्याला पाहायला मिळेल। बारामतीमध्ये पवार कुटुंबाचा संघर्ष गेल्या काही दिवसांपासून आपण पाहत होतो आणि आता मतदानाच्या दिवशी देखील पवारांच्या कार्यकर्त्याला ठार मारण्याची धमकी दिली असा गंभीर आरोप युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिली पवार यांनी केलेला आहे। आम्ही आता इथे मी आले, मला आमच्या कार्यकर्त्यांचा सतत फोन येतोय की त्याच्यावरती दबाव येतोय। त्याला इथे काही आहे तिथले स्थानिक लोक त्यांनी दमदाटी केलेली आहे की तुला आम्ही खलास करू आणि तू आमच्या लोकांना काय तक्रार करू नका आमच्या लोकांची। तर मी इथे आल्यावरती मला हे सापडलेलं आहे। हे आमच्या जे आत्ता मतदार आलेले आहेत त्यांना अशा चिठ्ठ्या दिलेल्या आहेत, त्याच्यावरती घड्याळाचा शिक्का मारलेला आहे। हे तुम्हीच बघा, हे बरोबर आहे का, हे योग्य आहे का? बारामतीमध्ये आपण बघतोय की पवार विरुद्ध पवार संघर्ष पुन्हा लोकसभा निवडणुकीसारखाच विधानसभेमध्ये पाहायला मिळालेला आहे। काका विरुद्ध पुतण्याची लढाई आहे, मात्र अगदी मतदानाच्या दिवशी देखील हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय। शर्मिला पवारांचा गंभीर आरोप आहे। शर्मिला पवार या युगेंद्र पवार यांच्या आई आहेत। बारामती मतदारसंघावर जोरदार राडा आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र शर्मिला पवारांचे आरोप पवार गटाने फेटाळलेले आहेत। कारण उमेदवार किंवा त्यांचा निवडणूक प्रतिनिधी ह्या दोघांनाच आत येता येतं। मग आत आला असेल तर आपण बेकायदेशीररित्या प्रवेश केला असं म्हणतं काय वावगे? आणि मग त्या स्लिप तुम्ही कुठून आणल्या? तुमच्या कार्यकर्त्यांनी दिल्या। तुमचा कार्यकर्ता हा आतमध्ये स्लिप हिसकावून घेऊ शकत नाही। ते काम कोणाचं आहे? ज्याला दाखवतो त्या बूथ लेवलच्या ऑफिसरचं आहे। त्यांनी कुठेही तक्रार दाखल केली नाही, मग तुमच्याच हातात कागद कसे आले? माझं म्हणणं आहे हे सगळं क्रिएट केलेलं काम आहे आणि त्या ठिकाणी जाऊन आमच्याच कार्यकर्त्याला दमदाटी देऊन त्यांना बूथमधनं बाहेर काढण्याचं काम केलं। हे लोकशाही प्रक्रियेला बाधक आहे। आपण बघतो बारामतीमध्ये अजित पवार गटाकडून कार्यकर्त्याला धमकी दिली असा आरोप आता युगेंद्र पवार यांच्या आईने केला होता। शर्मिला पवारांनी आरोप केला होता, तो सगळे आरोप आता पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी फेटाळले। अगदी मतदानाच्या दिवसापर्यंत आपल्याला पवार विरुद्ध पवार संघर्ष पाहायला मिळालेला आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये बारामतीची संपूर्ण निवडणूक ही भावनिक मुद्द्यांवर झाली होती आणि आपण आता दृश्य बघतोय की मतदानाच्या दिवशी देखील बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार, शरद पवारांचे नातू यांच्या आई शर्मिला पवार यांनी हा गंभीर आरोप केला। कार्यकर्त्याला जीवे मारण्याची धमकी दिली असं शर्मिला पवार यांचा आरोप आहे, मात्र हे सगळे आरोप अजित पवार गटानं फेटाळले। तरी संपूर्ण दृश्य आपण पाहतोय ज्या ठिकाणी हे संपूर्ण आरोप करण्यात आले आहेत त्या ठिकाणी आता खुद्द अजित पवार पोहोचले आहेत। त्यामुळे आता हा राडा जो सुरू आहे त्यावरती अजित पवार नेमकं काय बोलतात याकडे लक्ष असणार आहे। युगेंद्र पवारांच्या आईने स्वतः असा मोठा आरोप केलाय, काही स्लिप्स त्यांनी दाखवल्या आणि त्यावरूनच आता त्यांच्यावरती आरोप केला जातो। अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांवरती युगेंद्र पवार म्हणजे शरद पवार गटाकडून आरोप केले जात आहेत। शर्मिला पवार यांनी आरोप केले आहेत, मात्र त्यांनी ते फेटाळले आहेत। अजित पवारांच्या
कार्यकर्त्यांनी हे फेटाळलेत आणि अशात आता इथे एंट्री होती अजित पवारांची. त्यामुळे अजित पवार नेमकं हा राडा कसा सांभाळतात किंवा त्यांच्याकडनं काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. बरोबर वैष्णवी, आणि बारामतीचा दादा कोण असणार आहे हे बारामतीचे मतदार आज ठरवणार आहेत. मात्र अगदी मतदानाच्या दिवशी देखील काही ना काही घडामोडी